जर तुम्हाला पण असेच एकदम कुरकुरीत खमंग कोबीचे वडे बनवायचे असतील तर अगदी ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच. तर चला मग लागणारे साहित्य बघूया. इथं मी एक छोटी गोबी घेतलेली आहे, पत्ता गोबी, आणि मस्तपैकी एक मोठा आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद, चवीपुरतं लाल तिखट, जिरे, बेसन घेतलेलं आहे. इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. तर आता आपल्याला गोबीचे छोटे छोटे काप करून मिक्सरमधून मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मिरच्या पण त्यातच टाकून टाकायच्या. आणि आता वाटलेल्या मिरच्या आणि कोबीचं आपल्याला इथं पाणी मस्तपैकी निचडून घ्यायचं सगळं. हे पाणी आपल्याला फेकून टाकायचं नाही. जेव्हा आपण सगळं मिक्स करू तेव्हा हे पाणी आपल्याला लागणार. आणि याच पाण्यात आपल्याला इथं चिरून घेतलेली कोबी, टमाटर, कांदा, आलं लसूण पेस्ट, बेसन, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ हे पूर्ण साहित्य टाकून वरून कोथिंबीर टाकून सोया सॉस टाकून टाकायचा. सोया सॉस वापरल्यामुळं आपल्या या मस्तपैकी कोबीच्या वड्यांची चव अगदी निखरून येईल. आणि जेव्हा हे मिश्रण आपण बनवतो यात पाण्याचा वापर बिलकुलच नाही करायचा. जे पाणी आपण गोबीचं निचडून घेतलं होतं त्याच पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा. आता मस्तपैकी तुम्ही बघू शकता मिश्रण घ्यायचं. 5 मिनटासाठी आपल्याला इथं झाकून ठेवायचं होतं. 5 मिनटानंतर इथं मी मिश्रण घेतलेलं आहे आणि मस्तपैकी याच्या छोट्या छोट्या अशा प्रकारे वड्या बनवून घ्यायच्या. ही रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही लेकरांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता शाळेमध्ये, किंवा जेव्हा पण संडे येतो तेव्हा नक्कीच तुमच्या लेकरांना, मुलांना ही रेसिपी एकदा करूनच दाखवा. त्यांना अगदी आवडणार आणि हे अगदी कमी तेलामध्ये होणार. आपण याला डीप फ्राय नाही करणार, फक्त आपण इथं तव्यावर थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आणि हो बरं का, जे व्यक्ती डाएट फॉलो करत आहे ना त्यांच्यासाठी तर हे अगदी उत्तम ब्रेकफास्ट राहणार आहे, किंवा हे डिनरमध्ये पण त्यांनी खाऊ शकतात. आणि हे खाण्याला खूपच जास्त हलके असतात. यामध्ये पूर्ण पालेभाज्याच आहेत आणि थोडंसं बेसनचा वापर केलेला आहे फक्त. याने वजन तर बिलकुलच नाही वाढणार. आता मस्तपैकी याला मी तव्यावर टाकून घेतले आणि साईडनं थोडं थोडं आपल्याला तेलाचे शितोडे टाकायचे आहेत, जेणेकरून हे मस्तपैकी भाजले जातील. आता याला 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं. अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचं. आणि मस्तपैकी आपल्याला इथं 5 मिनटानंतर मी तो पलटून घेत आहे पूर्ण, जेणेकरून आपले हे खाली करपणार नाहीत. हे वडे बनवताना तुमच्याजवळ जे भाजीपाला असेल, जसं की झालं शिमला मिर्च, कांद्याचे पात, गाजर, टमाटे, बीट, हे सगळं याच्यात टाकून टाका, जेणेकरून हे भाजीपाल्याने मस्त भरपूर राहतील आणि आहारिक पौष्टिक आहेत एकदम. आणि या वड्यांना थोडंसं दाबून बघायचं, जेणेकरून हे आतून मस्तपैकी भाजले पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. इथे एकदम चविष्ट लागणार. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि आता तर मस्तपैकी थंडी अजून वाढलेलीच आहे आणि अशा थंडीच्या मोसममध्ये मस्तपैकी 10 मिनिटात झटपट बनणारी रेसिपी सगळ्यांनाच हवी आहे. हे पण अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. तर इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले हे कोबीचे वडे तयार झालेले आहेत. आता मी याला मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेते. ह्या कोबीच्या वड्यांना तुम्ही मस्तपैकी लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कसे झाले आहेत. थँक्यू.